नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त ट्विस्टमध्ये आता एक जबरदस्त असा भाग आपल्याला बघायला मिळणार आहे। या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात, अगदी तो क्षण या मालिकेमध्ये आज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो पुढे काय होतं, कला मात्र आता अद्वैतची निर्दोष सुटका होते, पण तरीसुद्धा तिला राहुलवर डाऊट येतो। कारण राहुल आणि हे जे म्हणजे वेंडर आहे ते माळवीकर, ते एकत्र कसे एकमेकांना कसे ओळखतात हे मात्र आता तिने समोरासमोर बघितलेलं असतं की जेव्हा आता अद्वैतची निर्दोष सुटका होते आणि सगळेजण त्या आनंदात असतात, परंतु राहुल कुठे दिसत नाही। या शंकेने मात्र कला जेव्हा बाहेर येते, बाहेर आल्यानंतर मात्र आता तिला एक खूप मोठा धक्का बसतो। कारण बाहेर राहुल हा वेंडरशी बोलत आहे आणि ते दोघं अशा पद्धतीने बोलतात की त्यांची एकमेकांशी इतक्या जुनी ओळख आहे, ते एकमेकांना कसं ओळखतात। आणि आता हा वेंडर अगदी अद्वैतच्या इतक्या विरोधात गेला तरीसुद्धा राहुल त्याच्यासोबत काय इतकं अगदी महत्त्वाचं बोलत असेल, हे मात्र आता कलाला संशय येतो। त्यासाठी मित्रांनो कला आता काय करते हे आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि आता कला आता अद्वैत दोघंही आता एकमेकांवर खूप खुश होणार आणि आता अद्वैत कलावर तर खूप खुश असतो, कारण खरे जे काही करते ते अगदी परफेक्ट, अगदी शंका तिला आली असेल तर त्या शंका ती अगदी त्याचा संशय खरा ठरून मात्र खऱ्या गुन्हेगारापर्यंत ती कशी पोहोचली आणि हे सर्व कला खरे यांच्यामुळे कसं शक्य झालं हे आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी आता कलाच्या वाढदिवसाला आणि कलाला मात्र आता बायकोचा हक्क देणाऱ्या अद्वैतला पुढे आता कला आणि अद्वैत यांचं सगळं काही सुरळीत कसे होते हे पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। हे बघा मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तेव्हा मित्रांनो, आत्तापर्यंत मालिकेमध्ये तुम्ही असं बघत आला की कलाला तर राहुलवरती डाऊट होतो, परंतु आता जो वेंडर तिच्या समोर आलेला असतो तेव्हा ती कशाचंही आता अगदी म्हणजे वेळ न घालवता लगेच त्या वेंडरपर्यंत पोहोचते, त्याला अद्वैतच्या मदतीने पकडते आणि शेवटी खरं काय आहे हे सर्वांच्या समोर आणून शेवटी आपल्या अद्वैतची आता ती सुटका करते। अद्वैत निर्दोष त्याची सुटका झाल्यानंतर घरातील सर्वांना खूप असा आनंद झालेला असतो आणि कलाने आता हे सर्व कसं शक्य केले यामुळे सर्वजण आता कलाचं कौतुक करत असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता म्हणजे सरोजसुद्धा आता कलाचा सून म्हणून स्वीकार तर करतेच, परंतु आता सून म्हणून स्वीकार केल्यानंतर मात्र आता म्हणजे जे चॅलेंज सरोजने केलेलं असतं तर ते चॅलेंज कला पूर्ण करते आणि आता आयुष्यात कधीही ती कलाला कोणतेही टोमणे न देता म्हणजे तिच्याबरोबर जे काही आता इतकं सुरळीत नातं आहे तर ते सगळं काही आता माफी मागून सरोजसुद्धा दूर करते। त्यानंतर मात्र आता कला ही खूप खुश असते। कलाला आता चांदेकरमध्ये आता एक वेगळा असा अद्वैत दिसून आलेला असतो, कारण ज्या अद्वैतची आणि तिची ओळख झालेली असते आणि खरंच हा अद्वैत किती चांगला आहे, दुसऱ्यांची किती काळजी घेतो, कारण त्याला अगदी सत्य काय आहे हेच कायम लागत असते। सत्यापर्यंत अगदी खरंच तो पोहोचण्यासाठी वाटेल ते करायला तयार असतो। खरंच आपला अद्वैत चांदेकर किती निर्दोष आहे, तरीसुद्धा त्याचा हा अगदी लपलेला चेहरा मी अजूनपर्यंत ओळखलेला नव्हता आणि खरंच आज मी सर्वात लकी आहे की माझं आता देवी आईच्या कृपेने अद्वैतशी लग्न झालं। खरंच मला अगदी आई म्हणते तसा परफेक्ट द हिरो असा चांदेकर भेटलेला आहे। त्यामुळे आता ह्या चांदेकरला कसं खुश ठेवायचं हे मात्र आता मी माझं मी बघत राहील, कारण आता अद्वैत आणि माझ्यामध्ये आत्तापर्यंत खूप काही असे मतभेद झाले, परंतु अद्वैतने कधीही माझी साथ सोडली नाही, प्रत्येक गोष्टीत तो माझी साथ देत आला। त्यामुळे आता आपण यापुढे मात्र अद्वैतला सुद्धा कोणताही आता काही त्रास द्यायचा नाही असे आता कला ठरवते। त्यानंतर मात्र आता कलाच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की आता राहुल आता इतका म्हणजे संशय का असेल, कारण अद्वैतची सुटका झाली आणि सगळेजण घरातील इतके आनंदी आहे, परंतु रोहिणी आत्या आणि राहुल यांच्या चेहऱ्यावर तो आनंद का नसेल। कारण किती काही झाले तरी आता राहुल हा अद्वैतचा सक्का भाऊ आहे, अद्वैत त्याच्यावर इतका विश्वास ठेवतो, पण तरीसुद्धा
आज जे काही आहे ते केवळ राहुलमुळे झालेले आहे. कारण मला जी शंका होती ती शंका आता खरी आहे. वेंडर आणि राहुल एकमेकांशी जे काही बोलतात तर त्यांचं काहीतरी कनेक्शन आहे आणि या सगळ्याशी मात्र राहुलचा हात असणार हे मला अगदी खात्रीशीर मी सांगू शकते. पण नक्की हे सर्व काय असेल हे मात्र आता आपण शोधून काढायला हवे. त्यानंतर मात्र आता कलाही आता जेव्हा घरी येते तिच्या डोक्यामध्ये सारखे तेच विचार असतात की राहुल का त्या वेंडरशी काय बोलत असेल, त्याची आणि वेंडरची ओळख कशी असेल. कारण राहुलसुद्धा मनीष मार्केटमध्ये जाणार होता आणि तो वेंडरसुद्धा मनीष मार्केटमध्ये सुद्धा आला होता. म्हणजे नक्की राहुललाच भेटायला तो तेथे आला असणार. आता कला बारीक या सगळ्याचा विचार करत असते आणि तिला आता लक्षात येते की नक्की राहुलच आहे की हा खराचा सूत्रधार आणि गौरव परांजपे या तिघामध्ये काहीतरी हे कनेक्शन आहे. नक्की आता हे काय आहे आपल्याला ते शोधून काढावं लागेल. राहुलने कितीही आता स्वतःची सुटका करून आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न जरी केला असेल परंतु मी राहुलला तसं सोडून देणार नाही. नक्की खरं काय आहे हे सत्यापर्यंत शेवटी मी पोहोचणारच. त्यानंतर मात्र आता कलाही विचारत असते. अद्वैत तिला विचारतो की अगं खरे तू कसला विचार करतेस, काय झाले, अगं खरे बोल ना. तेव्हा मात्र आता कलाही आता अद्वैतला काही सांगायला तयार नसते. कारण जर अद्वैतला आता राहुल विरोधी जर सांगायला गेले तर मात्र अद्वैत चिडतो, अद्वैतला राग येतो. आता राहुलच्या विरोधात आपण काहीतरी सांगायला नको. अद्वैत विचारत असतो की अगं तुला कसं कळलं खरे, तू मनीष मार्केटमध्ये तेथेच आपण गेलो आणि तुला मनीष मार्केटमध्ये तो वेंडर येणार होता याबद्दल सर्व काही कसे कळले. हे मात्र आता सगळं काही तो प्रश्न विचारत असतो. तेव्हा आता कलाला टेन्शन येते. कला विचार करते की नक्की आता हे सर्व काय असेल. अद्वैत नक्की हे सगळे काही प्रश्न विचारतो परंतु आता याचं उत्तर काय द्यायचं. परंतु नाही, आता मात्र चांदेकरला काही सांगायला नको. कारण चांदेकरला जर आत्ता सांगितलं तर तो विश्वास नाही ठेवणार. तो मला आता असं म्हणेल की तो वेंडर पकडला गेला, वेंडरनेच हे सर्व केले असेल, तरीसुद्धा तो राहुलवरती शंका घेते. आता कलाला मात्र दुसरं एक टेन्शन असतं की सोहमच्या बाबतीत काय झालं असेल. कारण कधी न रागवणारा सोहम असा इतका अचानक का चिडला असेल. कारण सोहम आता या घरामध्ये एक शांत आणि एक अगदी चांगला मुलगा आहे परंतु अचानक असं त्याला काय झालं असेल हे सगळं काही आता आपल्याला शोधून काढावं लागेल. सोहमच्या बाबतीत सर्व काही ठीक नाही. आता त्याचा त्रास रजनी मामीला म्हणजे वहिनींना जास्त होतोय. आता रजनी काकींना हा त्रास होतोय म्हणून रजनी काकीसुद्धा आता कलाशी बोललेले असतात की अगं सोहमचं जेव्हापासून लग्न झाले तेव्हा काय त्याचं बिनसलं खरंच काही माहिती नाही. कलाला आता दुसरं हे टेन्शन असते की सोहमचं आता या मुळे मला अनामिकाशी एकदा बोलावं लागेल. नक्की त्यांच्यात काय सुरू आहे, नक्की आता अनामिका आणि सोहमचं नातं सुरळीत तर आहे ना, हे सगळं काही मला शोधून काढावं लागेल. त्यामुळे आता मात्र कलाला सोहमची सुद्धा काळजी असते. ती सोहमशी बोलण्याचं ठरवते. सोहम आता फक्त आणि फक्त कलाशी हे सर्व काही सांगणार असतो. अनामिका जे काही त्याच्याशी वागते याबद्दल तो आता खुलासा करणार असतो. कारण सोहम दारू पिऊन आला हे मात्र कलाला जेव्हा माहिती होते तेव्हा मात्र आता कलाचा जीव काही शांत राहत नाही आणि ती लगेच आता सोहमकडे जायला निघलेलीच असते. परंतु आता तिला विचार येतो की ह्या राहुलचं काय. राहुलवर तर आता अगदी म्हणजे लक्ष ठेवावंच लागेल. राहुल आता सुटायला नको, नाहीतर दुसरं काहीतरी तो आणखीन कारस्थान करेल आणि शेवटी चांदेकरला आणखीन मोठ्या संकटात तो अडवेल. आता कलाला ह्या सर्वाचं टेन्शन असतं परंतु आता अद्वैत तर इकडे खूप खुश असतो. अद्वैत सारखा विचार करत असतो की खरे आपल्यासाठी इतकं काही करते, आपण खरेसाठी आता काहीतरी करायला हवे. कारण आत्तापर्यंत आपण तिच्यासाठी काहीच केलेले नाही. खरे आपल्या प्रत्येक संकटात आपली साथ देते. आपण सुद्धा आता खरेची मदत करायला हवी आणि तिला आपण आता बायकोच्या हक्काने अजूनपर्यंत काही दिलेले नाही. कायम आपण तिच्याशी भांडत आलो. यापुढे आता खरे या घरात आहे, तिला प्रत्येक आता बायकोचा हक्क मिळायला हवा. कारण आत्तापर्यंत आता कला ही फक्त त्रास आणि सगळं काही आपल्यासाठी करत आली. त्यासाठी आता खरेसाठी मला काहीतरी सरप्राईज प्लॅनिंग करावी लागेल आणि आता मात्र मी आजपासून तिचा बायको म्हणून स्वीकार करणार आहे आणि खरेला याबाबतीत मी सगळं काही सांगणार आहे की खरेची माफी मागणार आहे.
आणि खरेच अगदी तिला म्हणजे आता तिने आपल्यासाठी इतकं काही केलं तर आपण सुद्धा आता तिच्यासाठी खूप काही करायला हवे, तिला सरप्राईज द्यायलाच पाहिजे, कारण तिने आपल्यासाठी इतकं जीव तोडून प्रयत्न केलेत. आपण तरीसुद्धा तिच्यावर डाऊट घेऊन तिला मागे खेचत आलो, पण तरीसुद्धा खरे काही हारली नाही. त्यासाठी मस्त तो आता एक सरप्राईज प्लॅनिंग करतो, कारण त्याने आता मस्त अशी रूम सजवलेली असते, खूप छान असं डेकोरेशन करून. आता जो बेड आहे तो सुद्धा इतका छान सजवलेला असतो, सर्वत्र अगदी कॅन्डल लावलेले असतात आणि फुलांच्या माळा वगैरे लाइटिंग रूम अगदी अशी डेकोरेशन करून ठेवलेली असते. परंतु मित्रांनो, आता इकडे राहुल आणि रोहिणी या दोघांना काही हे देखवत नाही. ते मात्र कला आणि अद्वैत यांचा जीवघेणा हल्ला घालण्यासाठी त्यांचा नवीन प्लॅन सुरू असतो. रोहिणी आता राहुलला सांगत असते की अरे येथे सरप्राईज प्लॅनिंग आता सुरू आहे आणि हे दोघंही एकत्र यायला नको. त्यामुळे राहुल, जर तुला त्या कलाला काहीतरी अगदी धडा शिकवायचा असेल, तिला जर आता आपल्या ह्या रस्त्यातून आता हटवायचं असेल आणि जर आताच आपण तिला ह्या रस्त्यातून हटवले नाही तर मात्र राहुल ती तुला घातक ठरू शकते. आणि हे बघ, तू आता त्या सगळ्यामध्ये सहभागी आहे, अद्वैतच्या जीवावर उठणारा तूच आहे. हे जेव्हा तिला जर कळले ते मात्र शांत बसणार नाही शेवटपर्यंत, आणि त्या वेंडरप्रमाणे ती तुला सुद्धा शिक्षा देईलच, कारण तिचा काही नेम नसतो. ती शेवटपर्यंत अगदी त्या जो विषय असतो त्याचा अगदी पाठपुरावा करत असते आणि त्या सत्यापर्यंत शेवटी ती पोहोचतेच. तोपर्यंत काही ती तिचा पिछा सोडणार नाही. तेव्हा मात्र आता सर्व रूममध्ये आता दोघे येतात आणि दरवाजा उघडल्यानंतर अद्वैत तिला म्हणतो की अगं खरे सरप्राईज. तेव्हा मात्र आता सर्वत्र फुगे वगैरे सगळं काही लावलेलं बघून कलाही आता अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे काय आहे हे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं तुझ्यासाठी खास सरप्राईज आहे. तेव्हा मात्र आता कला म्हणते की अरे काय हे, नक्की काय हेतू आहे, तुझ्या मनामध्ये नक्की काय आहे. तेव्हा आता अद्वैत मुद्दा म्हणतो की अगं खरे मला सुद्धा माहिती नाही की नक्की हे सर्व काय आहे. तेव्हा मात्र आता अद्वैत सुद्धा आश्चर्यचकित होतो आणि कलाही आता त्याला विचारत असते, कारण अद्वैतने आता मुद्दाम कलासमोर हे सर्व तर केलेलं असतं, परंतु त्याला ते सरप्राईज द्यायचे असते. त्याने फक्त आणि फक्त रूम वगैरे सजवलेली असते. परंतु आता मात्र जेव्हा ते दोघेही आत येतात आणि तो मुद्दा म्हणतो की खरे अगं मी सुद्धा हे सर्व बघून सरप्राईजच झालेला आहे, कारण मी तुला सरप्राईज देणार होतो परंतु मी आता असली काहीतरी तयारी केली नव्हती, बेड वगैरे नव्हता सजवला, परंतु मी कॅन्डल वगैरे सर्व काही तुझ्यासाठी लावले होते, कारण मला तुला अगदी खास अगदी सरप्राईज देऊन थँक्यू म्हणायचं होतं, म्हणून मी हे सर्व केलं होतं. तेवढ्यात मात्र आता ह्या रोहिणी आणि राहुलने जो प्लॅन केलेला असतो, कारण आता जे काही तेथे कॅन्डल वगैरे लावलेले असतात तर आता एक आणि लाइटिंग वगैरे जे काही केलेली आहे तर तेथे मेन आता त्या रोहिणीने बरोबर आता तेथे शॉर्ट सर्किट करून ठेवलेलं असतं आणि बरोबर कॅन्डल तेथे ठेवलेली असते आणि आता त्या कॅन्डलने जे पडदे आहे तर ते वाऱ्याने उडत असतात आणि लगेच पेट घेतात. तेव्हा मात्र सर्वत्र अगदी आगीचा प्रहर झालेला असतो. कला म्हणते की अरे कसला तरी वास येतोय. अद्वैत म्हणतो की हो मला सुद्धा कसला तरी वास येतोय. दोघे आता वास घेता घेता कलाचं लक्ष जातं. कला आता समोर पाहते तर काय पडदा पेटलेला असतो आणि चहूकून आता रूममध्ये आग आग अशी पसरलेली असते. दोघांना काही कळत नसतं की नक्की हे काय होतंय. तेव्हा आता अद्वैत बघत असतो. अद्वैतला तर आता अस्थमेचा त्रास असतो. अद्वैतला आता हे सर्व बघून अगदी धक्का बसतो आणि आता कला सुद्धा म्हणते की अरे चांदेकर हे काय बघ ना आग. सर्व रूम ही आगीने अगदी सर्वत्र आग पसरलेली असते आणि कला ही खूप घाबरते. अद्वैत सुद्धा खूप घाबरतो. आता आगीचे जे काही पेट घेतलेले पडदे वगैरे आहे तर ते कलाच्या अंगावर पडतात. तेव्हा आता अद्वैत लगेच खरेला ओढतो आणि आपल्या मिठीत घेतो आणि खरेचा जीव वाचवतो. परंतु अद्वैतला खूप त्रास होत असतो, कारण हे सर्व कोणी केले हे कुणाला काही कळत नाही. नक्की कला आणि अद्वैत या दोघांवर जीवघेणा हल्ला हा कोणी केला असेल. आता अद्वैत तर सरप्राईज द्यायला गेलेला असतो. त्याने सरप्राईज प्लॅनिंग वेगळं केलेलं असतं, परंतु आता ही जीवघेणा सरप्राईज मात्र रोहिणी आणि राहुल या दोघांनी केलेले असते. आता कलालाच मात्र याचा चांगला जाब शिकवायचा आणि धडा शिकवायचा. अद्वैत आणि कला हे एकत्र यायला नकोय आणि काहीतरी असं नाटक करून त्या दोघांच्या जीवाला धोका कसा निर्माण करायचा यासाठी मात्र यांचं हे प्लॅनिंग सुरू असतं.
तेव्हा आता कला आणि अद्वैत हे दोघेही अगदी एकत्र येतात आणि दोघांचा जीव वाचवतात. दोघांना काही सुचत नसतं की नक्की हे सर्व काय सुरू आहे. तर त्यानंतर मात्र आता लगेच अद्वैत हा कलाला धरतो आणि तिला बाहेर काढतो. कला ही खूप घाबरते. अद्वैतला आता खूप त्रास होत असतो. अद्वैतला श्वास घेता येत नाही. कला घाईने त्याला आता लगेच तो पंप देते. तेव्हा मात्र आता तो पंप घेऊन मात्र आता अद्वैत हा श्वास घेत असतो. नेमकं आता अद्वैत विचार करतो की हे सगळं कसं झाले असेल. आपण तर खरेसाठी वेगळं काहीतरी प्लॅनिंग केलं होतं, सरप्राईज प्लॅनिंग, परंतु हे सर्व कसे झाले. तेव्हा आता कला ही आता अद्वैतचा जीव वाचवते आणि अद्वैत कलाचा जीव वाचवतो. घरात आता सगळेजण हे सर्व बघून अगदी सर्वांना धक्काच बसतो की नक्की हे सर्व काय झाले असेल. म्हणून आता सर्वांना अद्वैतच्या आणि कलाच्या जीवाची काळजी लागते. तेव्हा आता अद्वैत इतका अगदी घायल झालेला असतो. तो आता घाबरून गेलेला असतो. श्वास घ्यायला त्याला त्रास होत असतो. तेव्हा कला ही आता अद्वैतला म्हणते की अद्वैत तू ठीक तर आहेस ना, काही काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझ्यासोबत. आता अद्वैत आता कलाला म्हणतो की खरे तू तर अगदी व्यवस्थित आहे ना, तुला काही झाले तर नाही ना. तेव्हा आता कला आणि अद्वैत एकमेकांची इतकी काळजी घेतात, संकटात एकमेकांची इतकी साथ देतात, हे बघून आबांचा जीव अगदी धन्य होतो आणि ते लगेच आता अंबाबाईला अगदी हात जोडतात. खरंच अंबाबाई, आज मात्र माझे कला आणि अद्वैत एकत्र आहेत आणि ह्या दोघांना एकमेकांच्या मदतीला, संकटात एकमेकांसाठी अगदी कोणीही कुणाच्या जीवाची पर्वा न करता एकमेकांसाठी धावतात. खरंच हे आज इतकं छान आहे. म्हणून आता दोघेही इतके म्हणजे एकमेकांसाठी आपल्या प्राणाची म्हणजे कोणतीही पर्वा करत नाही. तेव्हा आता आबा ही सर्व बघून खुश होतात. रजनी, सरोज, आता सरोज पुढे येते. सरोज कलाचा हात धरते. कलाला म्हणते की खरंच आज मी धन्य झाले, कारण आजपर्यंत मी तुला खूप असं त्रास देत आले, कारण तू अद्वैतच्या आयुष्यातून निघून जावे, परंतु आज मात्र तू ते सिद्ध करून दाखवलं. कारण माझ्या अद्वैतची सर्वात जास्त काळजी घेऊ शकते ती फक्त आणि फक्त तूच. त्यामुळे हे बघ, मला आता काही नको, तू तुझं चॅलेंज पूर्ण केले. आज मी मात्र माझ्या अद्वैतची बायको म्हणून तुझा अगदी सून म्हणून स्वीकार करते आणि अद्वैतच्या आयुष्यामध्ये तू कायम त्याची अशीच साथ देत राहा, त्याच्या आयुष्यात कधीही त्याची साथ सोडू नको, असं तुम्हाला आज वचन दे. मागच्या वेळेस जे काही तुम्हाला चॅलेंज दिले होते ते सर्व तू पूर्ण केले, परंतु आता मात्र यापुढे तू माझ्या अद्वैतची अशीच कायम सोबत राहा. कलाला खूप आनंद होतो. सरोज आता कलाला मिठी मारते. दोघी आता इतक्या खुश होतात आणि कला ही अद्वैतला म्हणते की अद्वैत चल, तुला त्रास होतोय, तू रूममध्ये शांतपणे झोप. परंतु आता हे सर्व कोणी केलं असेल रे, आपल्या रूममध्ये अशी आग कशी लागली असेल. आता कलाला आणखीन एक तिसरे टेन्शन येते. परंतु हा प्लॅन नक्की राहुल आणि रोहिणी यांचा आहे हे आता कलाच्या समोर नक्की येणार असते. कारण आत्तापर्यंत ह्या सगळ्यांनी मिळून जे काही नाटक केले आणि आज मात्र आमच्या जीवाशी खेळणाऱ्या ह्या राहुलला आणि रोहिणीला मी नाही सोडू शकत. हे जे काही केलेले आहे ते सर्व त्यांनीच केलेले आहे. कलाला पूर्णपणे आता संशय आलेला असतो. कारण आता येथे सर्वजण आहेत, परंतु रोहिणी आणि राहुल हे नाहीत. नक्की रोहिणी आत्या आणि राहुल ह्या सगळ्यांचंच काहीतरी हा डाव असणार. म्हणून आता कलाला पूर्णपणे संशय येतो. कला आता एकतर खुश असते, अद्वैत निर्दोष म्हणून सुटलेला असतो. त्यानंतर मात्र आता संगीतासुद्धा धावतच येते. कला आणि अद्वैतला बघते आणि जावई बाप्पू, तुम्ही तर ठीक तर आहात ना. कला, अगं तुला काही झाली तर नाही ना. म्हणून आता संगीता अगदी देवी अंबाबाईचे आभार मानते आणि माझ्या कला आणि अद्वैत रावांना अगदी असंच सुखात ठेव, त्यांच्या जीवावर काही असं संकट येऊन देऊ नकोस, म्हणून ती सुद्धा देवी आईची धावा करते. परंतु आता सोहम तेथे नसतो आणि त्याच वेळेस सोहम दारू पिऊन आलेला असतो. सोहमला आता त्या दारूच्या नशेत बघून आता कलाला आणखीनच धक्का बसतो. तेव्हा आता कला विचारते की रजनी मामी, सोहम आता इतक्यात खूप दारू पितोय, कधी न वागणारा सोहम असं का वागत आहे. आता मात्र ती सोहमला समजवण्याचा खूप प्रयत्न करते. सोहम आता दारूच्या नशेत काहीतरी बडबड करत असतो. तेव्हा आता कला म्हणते की आत्ता याच्याबरोबर बोलायला नकोच, काहीतरी आता हे नक्की आहे की अनामिका नक्की सोहमशी अगदी छान वागत नाही का, नक्की सोहमला कसलं टेन्शन आहे म्हणून तो सर्वांशी असं वागतो, काय झालं असेल आणि अद्वैतवर आणि माझ्यावर हा जीव घेऊन हल्ला कसा झाला असन. आता हे सर्व काही शोधून काढायला हवे.
आबा म्हणतात की हे बघ कला, तू या घरातील मोठी सून आहे, त्यामुळे आता या घराची सगळी जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो. यापुढे या घरावर कोणतंही संकट येऊन देऊ नकोस, कारण तू कोणतंही येऊन देणार नाही. त्या अगोदर खंबीरपणे तू सगळ्यांच्या अगदी पाठीशी उभी राहशील, सगळ्यांची काळजी घेशील. त्यामुळे मात्र आता हे बघ जे काही आहे ते आहे, आणि आता मात्र ह्या सोहमला या संकटातून तू बाहेर काढ. सोहमला मात्र तूच वाचू शकते. आता अनामिका जे काही निलेशबरोबर फोनवर बोलत असते, तर आता कलाच्या जे काही कानावर पडते, कारण निलेश असा कोण आहे आणि अनामिका त्याच्याबरोबर असं का बोलत आहे. कारण सोहम तू जी काही दारू त्याला पाजली, तर आज मात्र त्याचा इफेक्ट जास्तच होतोय. आता असंच व्हायला हवं होतं आणि हाच आपल्या प्लॅनचा एक भाग आहे असे आता अनामिका जे काही बोलते, तर ते कलाने ऐकलेले असते. तेव्हा आता अद्वैतचा अगदी जीव ह्या संकटातून वाचून दोघे आता एकमेकांची साथ देतात. कलाला सुद्धा अद्वैत वाचवतो आणि मिठीत घेतो, आणि अद्वैतसुद्धा आता खूप खुश असतो. कला आणि अद्वैत एकमेकांच्या मिठीत येऊन आता एकमेकांची साथ देतात. आणि सोहमची सुद्धा आता काय असं अनामिका नक्की कोणता त्याचा अगदी बदला त्याला घ्यायचा आहे, काय असा तिचा प्लॅन असेल, हे सर्व काही शोधून काढण्याचं ती ठरवते. आणि आता मात्र जेव्हा ती आता अनामिकाच्या प्लॅनच्या मुळाशी जाते आणि राहुलच्या, तर मित्रांनो आता या घरातील जे काही संकट आणणारे आहे व्यक्ती, तर त्यांना कसा धडा कलाही शिकवते हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.